पाठ दुसरा संख्या ज्ञान उपघटक 3 अंकी संख्यांची उजळणी कृती 1. चला आता आपण कृती क्रमांक 1 मध्ये काय लिहिलेले आहे आणि काय विचारलेले आहे ते पाहूया. खाली दिलेले अंक एकदाच वापरून कोणत्याही 3 अंकी संख्या तयार कर. म्हणजे इथे आपल्याला खाली अंक दिलेले आहेत, ते प्रत्येक अंक एका संख्येत एकदाच वापरायचे आहेत आणि 3 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. 3 कोणत्याही, म्हणजे इथे तुम्ही कोणत्याही संख्या तयार करू शकता 3 अंकी, एक अंक एकदाच वापरून. तर चला तयार करूया. पहिल्यांदा मी 9 घेते, नंतर 5 आणि नंतर 2. ही एक मी संख्या तयार केली, तुम्ही कोणतीही तयार करू शकता. यानंतर मी घेते 5 2 0. यानंतर मी घेते 2 9 0. अशा प्रकारे मी 3 अंकी 3 संख्या इथे तयार केलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही 3 अंकी संख्या 3 इथे तयार करू शकता. तर चला आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. आपण कृती क्रमांक 1 इथे सोडवलेली आहे. कृती 2. दिलेल्या संख्येच्या लगतची मागची आणि पुढची संख्या लिही. म्हणजे आपल्याला खाली 2 संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्येची लगतची पुढची म्हणजे त्यानंतर येणारी संख्या आणि लगतची मागची म्हणजे त्याच्या आधी येणारी संख्या लिहायची आहे. तर चला लिहूयात. तर पहिली संख्या काय आहे? 765. तर 765च्या आधी कोणती संख्या येते? तर 764. चला आपण इथे लिहूया 764 अशा प्रकारे. आणि 765च्या नंतर कोणती संख्या येते? तर 766 अशा प्रकारे. आता दुसरी संख्या पाहूया आपण. 999. 999च्या आधी कोणती संख्या येते? तर 908. इथे मी चुकून इंग्रजी अंक लिहिला, मराठीत लिहायचं होता मला, चुकून झाले ते, काही हरकत नाही. आता लिहिते मी 998. आणि 999च्या नंतर कोणती संख्या येते? तर ती येते मित्रांनो 1000 अशा प्रकारे. 999च्या नंतर कोणती संख्या येते? 1000. तर चला अशा प्रकारे आपण कृती क्रमांक 2 सुद्धा इथे सोडवलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात. खालील संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिही. म्हणजे आपल्याला इथे खाली संख्या दिल्या आहेत काही, त्या संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. तर चला पहिल्या संख्या आहेत पाहू. 546, 456, 465. संख्याचा चढता क्रम म्हणजे आपल्याला या संख्येचा चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे कोणता क्रम? तर सर्वात आधी लहान संख्या, त्यानंतर मोठी संख्या आणि त्यानंतर सर्वात मोठी संख्या, याला चढता क्रम म्हणतात. तर चला चढता क्रम आपल्याला इथे लिहायचा आहे. तर यामध्ये सर्वात छोटी लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे 456. तर चला लिहूया आधी 456. यानंतर त्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या कोणती आहे? तर 465. तर चला लिहूया 465. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 546. तर चला लिहूया 546 अशा प्रकारे. आता आपण या संख्येचा चढता क्रम लावलेला आहे. आता आपण या संख्येचा उतरता क्रम लावूया. म्हणजे चढता क्रमाच्या एकदम उलटे, म्हणजे आधी सर्वात मोठी संख्या, त्यानंतर त्यापेक्षा लहान संख्या आणि त्यानंतर सर्वात लहान संख्या.
तर चला लावूयात. आधी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 546. तर चला लिहूया 546. यानंतरची थोडीशी लहान, त्यापेक्षा थोडी लहान संख्या कोणती आहे? तर 465. चल लिहूया 465. आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर 456. तर चला लिहूया 456. अशा प्रकारे आता आपण पुढील संख्या पाहूया. कोणकोणत्या आहेत संख्या पुढच्या? तर 654, 564 आणि 546. तर आता पुन्हा एकदा आपल्याला या संख्येचा चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. आधी आपल्याला या संख्येचा चढता क्रम लावायचा आहे. तर यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे ही वाली. कोणती? 546. तर चला लिहूया 546. आणि त्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या कोणती आहे? तर 564. तर चला लिहूया 564. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 654. तर चला आपण इथे लिहूया 654. आता आपण ह्या संख्येचा उतरता क्रम लिहूयात. तर सर्वात आधी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 654. यानंतर त्याहून थोडीशी लहान कोणती आहे? 564. आणि सर्वात लहान कोणती आहे? 546. अशा प्रकारे आपण या संख्येचा चढता व उतरता क्रम लावलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 3 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया, जे की पुढच्या पानावर आहे. कृती 4. 8, 3 आणि 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात लहान 3 अंकी संख्या लिही. म्हणजे आपल्याला इथे असे विचारलेले आहे, असे सांगितलेले आहे की आपल्याला इथे 3 अंक दिलेले आहेत. कोणकोणती? 8, 3 व 1. तर ह्या 3 अंकांचा वापर करून एकदाच एक अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी आणि लहानात लहान संख्या 3 अंकी तयार करायची आहे. तर चला तयार करूया. तर मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती तयार होईल? तर 831. म्हणजे सर्वात मोठा अंक आधी घ्यायचा, त्यानंतर त्यापेक्षा छोटा अंक घ्यायचा आणि तिसऱ्या नंबरला सर्वात लहान अंक घ्यायचा. तर इथे कोणती संख्या तयार होते मोठ्यात मोठी? तर 831 ही संख्या तयार होते. 831 ही संख्या तयार होते मोठ्यात मोठी. मग 3 अंकी सर्वात लहानात लहान संख्या कोणती तयार होईल? तर 138. सर्वात लहान अंक कोणता आहे? 1. तो आधी घेतला. त्यानंतर त्यापेक्षा थोडा मोठा अंक कोणता आहे? 3. मग तो सुद्धा घेतला. आणि सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. मग तो सुद्धा घेतला. तो कोणती संख्या तयार झाली? 138. म्हणजे लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे ह्या अंकापासून तयार होणारी? तर 138. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 4 इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहणार आहोत. तर चला पाहूया. 4 अंकी संख्या तयार कर. म्हणजे इथे आपल्याला 4 अंकी संख्या तयार करायची आहे खालील दिलेल्या सूचनेनुसार. तर पहा, दशक स्थानचा अंक आहे 5. इथे आपल्याला
काही चौकटी दिल्या आहेत, त्यामध्ये हजार स्थानचा अंक इथे लिहायचा आहे, शतक स्थानचा अंक इथे लिहायचा आहे, दशक स्थानचा अंक इथे लिहायचा आहे आणि एकक स्थानचा अंक इथे लिहायचा आहे. तर चला लिहूया. आधी काय दिले आहे? दशक स्थानचा अंक किती आहे? 5. दशक स्थानचा कोणती चौकट आहे? तर ही दशक स्थानचा अंक आहे 5, म्हणून या चौकटीत आपण लिहूया 5. यानंतर एकक स्थानचा अंक 3, तर एकक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 3. यानंतर हजार स्थानचा अंक 2, हजार स्थानचा अंक 2, या चौकटीत आपण लिहूया 2. यानंतर शतक स्थानचा अंक किती आहे? 8, तर या चौकटीत शतक स्थानच्या आपण लिहूया 8. तर कोणती संख्या तयार झाली? 2853. तर चला ही संख्या आपण इथे लिहूया 2853. अशा प्रकारे इथे काय दिलेले आहे? तयार होणारी संख्या किती आहे? 2853. तर चला आता आपण दुसरी संख्या तयार करूया. शतक स्थानचा अंक आहे 6, तर शतक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 6. दशक स्थानचा अंक आहे 4, दशक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 4. एकक स्थानचा अंक आहे 1, तर एकक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 1. यानंतर हजार स्थानचा अंक आहे 9, तर हजार स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 9. तर आता ही संख्या तयार होणारी संख्या लिहूया 9 6 4 1. म्हणजे याचे वाचन कसे करायचे? 9641. तयार कोणती संख्या झाली? तर 9641. तर चला आता आपण तिसरी संख्या तयार करूयात. दशक स्थानचा अंक 3, तर दशक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 3. यानंतर एकक स्थानचा अंक आहे 1, एकक स्थानचा अंक आहे 1, तर एकक स्थानच्या चौकटीत लिहूया आपण 1. यानंतर हजार स्थानचा अंक आहे 9, तर हजार स्थानच्या अंकाच्या चौकटीत आपण लिहूया 9. यानंतर शतक स्थानचा अंक आहे 0, शतक स्थानच्या चौकटीत आपण लिहूया 0. तर कोणती संख्या तयार झाली? 9031. तर याचे वाचन कसे करायचे? 9031. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया, जी पुढच्या पानावर आहे. कृती 2 खाली काही चिन्हे दाखवली आहेत, त्यावरून तयार होणारी संख्या त्याखाली लिही. म्हणजे आपल्याला इथे काही चिन्हाद्वारे संख्या तयार करून लिहायची आहे, तयार होणारी संख्या लिहायची आहे. तर हजारसाठी हे चिन्ह आहे डायमंडचे, शतकासाठी ह्या चषक म्हणतात त्याला, म्हणजे ट्रॉफी, याचे चिन्ह आहे. दशकासाठी चांदणीचे चिन्ह आहे आणि एककासाठी एक फूल आहे तयार केलेले, त्याचे चिन्ह आहे. तर हजारासाठी डायमंडचे चिन्ह आहे. तर आपल्याला यामध्ये ते चिन्ह किती आहेत ते मोजून त्याच्या चौकटीत त्या चिन्हांची संख्या लिहायची आहे आणि ते सर्व आपण केल्यानंतर आपल्याला तयार होणारी संख्या मिळेल. तर चला करूया. हजाराच्या चौकटीत आपल्याला डायमंडची संख्या मोजून लिहायची आहे. तर चला आता डायमंडची संख्या मोजूया. पहिल्या वर्तुळामध्ये 1 2 3. डायमंडची संख्या किती आहे पहिल्या वर्तुळामध्ये? 3. आणि डायमंडचा अर्थ काय आहे? 1000. म्हणजे हजारासाठी डायमंडचे चिन्ह वापरलेले आहे, म्हणून आपण हजाराच्या चौकटीत 3 असे लिहूयात. यानंतर आहे शतक. शतकसाठी कोणते चिन्ह वापरले आहे? ट्रॉफीचे. तर ट्रॉफी किती आहे त्या वर्तुळामध्ये? 1 2 3 आणि 4. मग शतक किती झाले या संख्येमध्ये? तर 4. आणि दशकासाठी कोणते चिन्ह वापरले आहे? चांदणीचे. तर चांदणी किती आहे त्यामध्ये? 1 2 3 आणि 4. म्हणजे दशक किती झाले या संख्येमध्ये?
4. यानंतर एककासाठी कोणते चिन्ह वापरले आहे? ह्या अशा प्रकारे तयार केलेल्या फुलाचे. तर हे किती आहेत या वर्तुळामध्ये? तर 1 2. तर एकक स्थानच्या चौकटीत आपल्याला कोणती संख्या लिहायची आहे? 2. अशा प्रकारे आपली जी ही संख्या आहे ती तयार झालेली आहे. चला या संख्येचे वाचन करूया. 3442 ही आपली संख्या तयार झालेली आहे. आता दुसरी संख्या तयार करूया. चला, तर हजाराच्या चौकटीत किती लिहायचे? डायमंड किती आहे त्या वर्तुळामध्ये? 1 आणि 2, म्हणून इथे आपण 2 लिहूया. त्यानंतर शतकाच्या चौकटीत किती लिहायचे? शतकासाठी काय वापरले आहे? चषक, म्हणजेच ट्रॉफी. चषक म्हणतात ह्याला. तर ट्रॉफी किती आहेत? 1 2 आणि 3. तर शतकाच्या चौकटीत किती लिहायचे आपण? 3. अशा प्रकारे. यानंतर दशकाच्या चौकटीत किती लिहायचे? दशकाच्या चौकटीत किती लिहायचे? तर 2, कारण की दशकासाठी कोणते चिन्ह वापरलेले आहे? तर चांदणीचे. आणि चांदणी किती आहे त्या वर्तुळात? 1 2, म्हणून दशक किती झाले या संख्येमध्ये? 2. आणि एकक किती झाले या संख्येमध्ये? एकासाठी काय वापरले आहे? अशा फुलाचे चिन्ह. तर चला किती आहेत ते फुलं मोजूया. 1 2 3 4. तर या संख्येमध्ये एकक किती आहेत? 4. तर ही संख्याचे वाचन कसे करायचे या संख्येचे? तर 2324 ही संख्या आपली तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 2 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूयात.